अमरावती जिल्ह्यातील गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ अर्थात माडाला सभापती पद नसल्याने तब्बल 13 वर्षापासून रिक्तच आहे। 2006 ते 2009 पर्यंत राज्याच्या माजी मंत्री वसुधा देशमुख यांना सभापती पद लाभले। त्यानंतर काँग्रेस आणि नंतर भाजपाची सत्ता आल्यावर सुद्धा सभापती पद मिळू शकले नाही। राज्यातील मोठ्या मंडळांपैकी माडा मंडळामध्ये कोट्यावधीची उलाढाल होत असते। विद्यमान परिस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेत कोट्यावधीची कामे या विभागाच्या वतीने सुरू आहे। या मंडळामध्ये शासनाच्या वतीने लोकप्रिय प्रतिनिधीमधून सभापतीची निवड केल्या जाते। या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो। राज्यात काँग्रेसची सत्ता असताना माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख यांना सभापती पद त्यावेळेस लाभले होते। आता राज्यात महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाले आहे। याच मंडळावर सभापती पद नेमण्याकरिता शासनाने हिरवी झेंडी दाखविल्याने सभापती पदाकरिता आता लॉबिंग लावण्यास सुरुवात झाली आहे। परंतु शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडी सरकार असल्याने नेमकं म्हाडाचे सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे आता समोर पाहावयाचे आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।